यावेळेस उडवला बॉल, बिग हिट, जबरदस्त फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. यावेळेस चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, हा बॉल आपण पाहिला पडल्यानंतर आतमध्ये आला. दोन धावा इथे एकवटल्या जात आहेत. दोनच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 10 या आकड्यावरती. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, डॉट बॉल. बॅटची कडा विकेटच्या मागे, बॅक साइडला चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धावाली या बॉल वरती, फेकी खराब. एकच धाव, एका षटकाचा खेळ इथनं समाप्त झाला. धावफलकावरती टोटल 11. बाबू आलाय. दुसऱ्या षटकामध्ये बाबूचा वापर केलाय. इथे पंचांचा इशारा आलाय, वाईट बॉल. हाईट फॅक्टर या बॉल वरती जास्त होता. वाईटचा इशारा आलाय. 1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा इशारा आला पंच जगदीश दुधकर सरांकडनं. यावेळेस नो बॉल आणि 22च्या माध्यमातून एक धाव आली आहे. 9+1 अशा 2 धावा येत आहेत. धावफलकावरती टोटल 14. येणारा चेंडू फ्री हिट असेल. अमित साठी सुवर्ण संधी. चांगला फटका, फक्त दिशा दिली आहे पॉइंटला. डीप मधनं फिल्डर येत आहेत. 2 धावा तर कंप्लीट केल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न नाहीये. यावेळेस चांगला चेंडू, डॉट बॉल आला. हलक्या हाताने फक्त या चेंडूला एक्झिक्यूट केलं. कव्हर्स मध्ये एकच धाव या बॉल वरती आली आहे. फक्त सिंगल, सिंगलनं धावफलक पुढे जाईल. 17 या आकड्यावरती. यावेळेस उडवला बॉल, बिग हिट, मनगडी ताकदीचा वापर. चेंडूने केलाय हवाई सफर. 6 धावा, षटकार.
धावफलकावरती टोटल 23-23. बाबूला या वेळेस चांगला चेंडू, डॉट बॉल आलाय. अजून एक चांगला चेंडू, कीपर कडनं झाली आहे मिस्टेक. एक धाव तर येते या बॉल वरती. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती टोटल 24-24. नवीन गोलंदाज साहिल आला. स्ट्रायकर वरती पंकज. अजून एक वाईड बॉल. वाईड बॉल आला. धावफलकावरती टोटल 25-25. साहिलचे हे षटक आपण पाहतोय. स्ट्रायकर वरती पंकज. यावेळेस नो बॉल. खराब चेंडू. येणारा चेंडू फ्रीट असेल. पंचांचा इशारा आलाय. येणारा बॉल फ्रीट. धावफलकावरती टोटल 27-27. धावा धावफलकावरती. 2 अतिरिक्त चेंडू फेकल्यात गोलंदाज साहिलनं. प्रेशर, दडपण आपण पाहतो साहिल वरती. एक नौका गोलंदाज आहे. मात्र उल्हासनगर हाफ मध्ये खेळण्याची संधी त्याला प्राप्त झाली आहे. यावेळेस अप्पर कट ऑन दी स्टोस खेळलाय. डीप मधनं फिल्डर येत आहेत. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न सुरू झालाय आणि इथे 3 धावा सुद्धा कंप्लीट. तीनच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 29-29 या आकड्यावरती. बॅटची कडा घेतली आहे. थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धाव आली आहे फक्त सिंगल. उडवला बॉल. बिग हिट. हा बॉल रडार मध्ये आलाय. पंकजच्या फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. चांगली फलंदाजी होती पंकज कडनं. अतिशय इन्फॉर्म मध्ये आहे. जय बोले चषका मध्ये
पहिल्या मॅच मध्ये सुद्धा त्यानं दमदार इनिंग साकारली आणि मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरला आणि या मॅच मध्ये सुद्धा खूप चांगली कामगिरी होती. यंदाच्या हंगामामध्ये अतिशय चांगल्या गोलंदाजांना त्यांना आसमान दाखवलाय. आसमानी टोले त्याच्या माध्यमातून सातत्यानं आपण पाहतोय. धापलकावरती टोटल 36. स्क्वेअर कट केलाय. डीप मध्ये फिल्डर येत आहेत आणि इथे दोन धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न सुरू झालाय आणि 3 सुद्धा कंप्लीट. चौथी धावेचा प्रयत्न केला जातोय. 4 धावा सुद्धा कंप्लीट केल्या जात आहेत. खराब क्रिकेट आणि 4 धावा आल्यात. 4च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 40 या आकड्यावरती. काय फलंदाजी होतीये. उडवला बॉल. अजून एक धमाका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार शानदार षटकार. दापलकावरती टोटल 46 धावा. साहिलचा विचार जर केला या आधीच्या मॅचेस मध्ये त्यानं खूप चांगली गोलंदाजी केली. मात्र या मॅच मध्ये पंकज समोर आलाय आणि पंकज यंदाच्या हंगामामध्ये अतिशय इम्पॉर्म मध्ये आहे. त्याच्या बाळबंदा षटकार. दापलकावरती टोटल 46. बॉल हवेत. झेलची संधी आणि इथे झेल टिपलाय. वैयक्तिक 16 बॉल मध्ये 36 धावेची मॅरेथॉन इनिंग साकारली. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पंकजनं दाखवली आहे. दापलकावरती टोटल 46 धावा. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. बाटा सुभाष उर्फ बाटा. मठानी आलाय. गोलंदाजी मार्कवरती 4थं षटक मार्गस्थावरती आहे. पूर्वार्धाचा खेळ आपण पाहतोय. इथे पहिला चेंडू सुरेख फेकला. डॉट बॉल आलाय. मठानीचा हा बॉल डॉट आला. शेवटच्या षटकामध्ये 14 ते 15 धावा येणं गरजेचं आहे. एक चांगला टार्गेट सेट करावा लागेल रायझिंग स्टार या टीमला. समोर बलाढ्य संघ कबीर 11 आपण पाहतोय. उडवला बॉल. बिग हिट. फोर्स केला बॉलला. बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार हिट. षटकार. काय फटका. षटकार आलाय. अमित एक्साइटिंग पॉवर मागच्या बॉल वरती दाखवली. अप्रतिम फटका. देखना स्ट्रोक. फिल्डर पुढे आले. त्यांच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय झालाय.
आणि चौकार आलाय. 4 धावा येत आहेत या बॉल वरती. काय फलंदाजी होती धावफलकावरती. टोटल 56 धावा. मी आधीच म्हटलं की या षटकामध्ये 14 ते 15 धावा येणं गरजेचं आहे. एक चांगला टार्गेट सेट करणं गरजेचं आहे. आणि अमितनं लगेचच फटकेबाजीला सुरुवात केली आहे. 2 चेंडूवरती 10 धावा एकवटल्यात. अद्यापही षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. इथनं 5 ते 6 धावा येणं गरजेचं असेल. एकदा बली या बॉल वरती एकापेक्षा जास्त काहीच नाहीये. एका धाब्याने धावफलक पुढे जाईल. 57 या आकड्यावरती. सुभाष उर्फ बाटा ऑन स्ट्राइक पहिला चेंडू फेस करतोय. आणि इथे डॉट बॉल आलाय. आयोजकांची मेहनत सकाळपासून सातत्याने आपण पाहतोय. देवाशिसवे जिथे जिथे बॉल हरवला जातो तिथे तिथे लगेचच त्याची उपस्थिती आपण पाहतोय. हा एक चांगला चेंडू डॉट बॉल. हे 2 चेंडूवरती 2 ते 3 धावा जरी आल्या असत्या तर 60+ धावा आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. सुभाष उर्फ बाटाच्या माध्यमातून खराब क्रिकेट. तर याच दरम्यान आमचे मान्यवर सन्माननीय रवी मोतीरामजी पाटील या आपण व्यासपीठावरती आपलं जय बोली चषकामध्ये सहर्ष सहर्ष स्वागत.
58 धावेचा टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मटाणी आणि बाबू. गोलंदाजी मार्क वरती. मोरेचा हा पहिला चेंडू खराब आहे. वाईड बॉलचा इशारा आला पंचांकडनं. चला पीयूष 11 कॅप्टन या. अजून एक खराब चेंडू. अजून एक वाईड बॉलचा इशारा आलाय. उडवला बॉल. बिग हिट. लॉंग ऑनला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार हिट. षटकार. उत्तरार्धाला सुरुवात झाली आणि प्रत्युत्तर देत असताना षटकार ठोकलाय मटाणीनं. अजून एक खराब चेंडू. वाईड बॉलचा इशारा आलाय. चला पीयूष 11 कॅप्टन पाठवायचा ड्रॉ साठी. पीयूष 11 ड्रॉ साठी कॅप्टन पाठवा लगेच. यावेळेस चांगला चेंडू. डॉट बॉल. अप्रतिम चेंडू. यावेळी समोरच्या दिशेने फटका तर सजवलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार हिट. चौकार. फुलरलेनचा बॉल उडवलाय. झेलची संधी आणि इथे अप्रतिम झेल टिपलाय. फलंदाज बाद. पहिला धक्का. मटाणी बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुलतान खान मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 3 चेंडू 3 षटकारासाठी. प्रमोदजी पाटील. या स्पर्धेचे सर्व त्यांच्याकडनं 500चे इनाम असेल. आणि ड्रॉच्या माध्यमातून पीयूष 11 पुढे सरकलाय या स्पर्धेच्या क्वार्टर फायनल मध्ये. आणि 3 षटकार जर सुलतानने खेळले तरी गणेश गायकवाड यांच्याकडनं सुद्धा 500चे इनाम. यावेळेस चांगला चेंडू. चॉप केला या बॉलला. डॉट बॉल आलाय. येणाऱ्या चेंडूवरती जर विकेट कॅरी केला तर मोरेसाठी सुद्धा 500चे इनाम आहे गणेश गायकवाड यांच्याकडनं. आणि यावेळेस दांडी गोल. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2. सुलतान खान बॅक टू पवेलियन.
काय चेंडू फेकला गोलंदाज मोरेना, स्विंगिंग यॉर्कर, बीट झाले फलंदाज सुलतान खान आणि एसटी वाकवली त्या ठिकाणी. परतावं लागेल सुलतानला. बिग विकेट डाऊन. धक्का क्रमांक 2. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तरुण एंटर झालाय. गोलंदाजी मार्कवरती JK आलाय. दुसरं षटक मार्गस्थावरती आहे. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 13 धावा आल्या. स्ट्रायकरवरती बाबूच्या खांद्यावरती या मॅचची जिम्मेदारी आहे. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, डॉट बॉल. सतरा चेंडू जिंकण्यासाठी 45 धावेची गरज. अपडेट येत आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत अपडेट पोहोचवल्या जात आहेत. यावेळेस अजून एक क्लीन बोल्ड. यू मिस, आय डेफिनेटली दांडी गोल. अजून एक धक्का, फलंदाज होईल बाद. बाबू बॅक टू पवेलियन. चला सुरभी 11 कॅप्टन आपला यायचा आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हितेश जर्सी क्रमांक 45 हिटमॅन ची जर्सी परिधान केली आणि इथे मोठे मोठे हिट त्यांना मारावे लागतील. नावात सुद्धा हिट आहे. हितेश JK ला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. समोरच्या दिशेला फटका सजवला. झेलची संधी, झेल ड्रॉप. एकच धाव आली या बॉल वरती. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू, डॉट बॉल. काय गोलंदाजी होती. तरुणला सुद्धा हा चेंडू समजला नाहीये. जबरदस्त गोलंदाजी. अजून एक चांगला चेंडू. काय गोलंदाजी होती JK ची मैदानाच्या आतमध्ये. मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक केलाय रायझिंग स्टार या टीमनं. बॅटची कडा, बॉल हवेमध्ये, विकेटच्या पाठी बॅक साइडला. काय फिल्डिंग झाली आहे. एका ऍक्शन मध्ये चेंडूची अडवणूक. एकच धाव आली आहे. 2 षटकांचा खेळ संपला. धापलकावरती टोटल फक्त आणि फक्त 15. या ओव्हर मध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 2 आणि एका फलंदाजाला बाद केला. अप्रतिम गोलंदाजी. बारा चेंडू जिंकण्यासाठी 43 धावेची गरज. अमित आलाय गोलंदाजी मार्क वरती. तरुण साठी सुद्धा सुवर्ण संधी. 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रमोदजी पाटील यांच्याकडनं 500चे इनाम आणि विकेट हॅट्रिक साठी सुद्धा 500चे इनाम असेल आमच्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रमोदजी पाटील यांच्याकडनं.
यावेळेस चांगला चेंडू, अजून एकदा दांडी गुल, तरुणला परतावं लागेल. उडवला बॉल, बिगिट जरूर केलाय, बॉल हवेमध्ये, बॉल जाईल एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. आता इथनं जिंकण्यासाठी 10 चेंडू 39 धावेची गरज. 10 बॉल जिंकण्यासाठी 39 धावा बनवायच्या आहेत. प्रवीणला आपण पाहतोय, प्रवीणनं पहिल्याच बॉल वरती चौकार एकवटलाय, चांगला फटका त्याच्या बाळ मधनं आलाय. यावेळेस बॅटची कडा विकेटच्या मागे बॅक साईडला चेंडू ट्रॅव्हल करतोय. जबरदस्त लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. क्वालिटी विथ क्लॅरिटी सातत्यानं आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहतोय. अप्रतिम क्वालिटी आपण पाहतोय, क्लॅरिटी अतिशय सुरेख, कॅमेरा वर्क अतिशय चांगला आपण पाहतोय. पुन्हा एकदा विकेटच्या मागे बॅक साईडला चेंडू ट्रॅव्हल करतोय. एकच धाव आली आहे, धावफलक एकने पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती. कॅचिटचा कॉल होता, झेल ड्रॉप. दुसरी धावेचा प्रयत्न सुरू झालाय. डायरेक्ट हिट, खराब क्रिकेट. 2च धावा या बॉल वरती येत आहेत. 2च्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 23 या आकड्यावरती 7 चेंडू जिंकण्यासाठी 35 धावेची गरज. ड्रॉच्या माध्यमातून या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय पियुष 11 या टीमना. यानंतरची मॅच सुरभी 11 आपण रेडी राहायचंय. पुन्हा एकदा बॅटची कडा, बॉल हवे, झेलची संधी, इथे झेल टिपलाय, फलंदाज बाद. आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 35 धावेची गरज. चला सुरभी 11 टीमचा कॅप्टन उपस्थित राहायचा कॉम्बॉक्स मध्ये. चला सुरभी 11 कॅप्टन या. पंकज कापडे यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय सुरभी 11. गोलंदाजी मार्क वरती
दीपक दीपक सज्ज झालाय. 6 चेंडू 35 ची गरज आहे. बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळण प्राप्त करतोय, मात्र या बॉल वरती बिग हिट करू शकला नाहीये. एकच धाव. 5 चेंडू 34 धावेची गरज. बिग हिट केलाय. बॉल हवेमध्ये झेलची संधी. एकच धाव. 4 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावेची गरज. चांगला बॉल. अप्रतिम चेंडू. डॉट बॉल होता, मात्र 22च्या माध्यमातून एकदा वाली आहे. चला 3 चेंडू बाकी आहेत. औपचारिकता पूर्ण करून घ्यायचे. सुरभी 11 कॅप्टन या पण टॉस साठी. उडवला बॉल. बिग हिट जरूर केलाय. अप्रतिम झेल. एका हाताने झेल टिपलाय. बघा, एक आगळा वेगळा पारितोषिक आलाय. जर बॅटला जरी चेंडू लावला किरण तरी सुद्धा 100चं पारितोषिक असेल. खाली बैट को बॉल लगाना है आपको. 100 रुपए का इनाम आपके लिए यहाँ पे जाहिर हुआ है. आणि बॅटला सुद्धा लागला नाहीये बॉल. बघा, बॅटला लागला तरी पारितोषिक आहे, मात्र इथे बॅटला सुद्धा लागत नाहीये बॉल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. जर बॅटला लागला तर 100 से इनाम. बैट को लगा आने वाला बॉल तो 100 का इनाम है. आणि आणखीन एक डॉट बॉल बॅट वरती आला नाहीये. बघा, मॅच समाप्त झाली. चला, सुरभी 11 आणि रायझिंग स्टार कॅप्टन या टॉस साठी.